अध्याय पहिला चरक दीर्घजीविती अध्याय. आता वाग्भटाचा जेवढा काही तुम्ही अभ्यास केला तो फर्स्ट इयरला होता है ना. फर्स्ट इयरला वाग्भट होता. सेकंड इयर पासून जे आहे तुम्हाला चरक आहे पूर्वार्ध आणि नंतर उत्तरार्ध जे फायनल इयरला आहे. ठीक आहे, वाच पहिल्या श्लोकाचं काय म्हणणं आहे. आता दीर्घजीविते नावाच्या अध्यायाचे विवरण करीत आहोत. दुसरा श्लोक. दीर्घजीवितीय या शब्दाचा अर्थ असा आपण लावू शकतो की आयुष्य कसं आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो आणि त्याची दीर्घता कशी वाढवू शकतो. म्हणजे लॉंगविटी किंवा खूप लाईफस्टाईलशी संबंधित ज्या गोष्टी आहे त्याचा विचार करायचा. पहिलं चतुष्क आहे याच्यात जे सांगितलेलं आहे ते अर्थार्थी ग्रंथाची सगळी माहिती बांधणी कशी आहे त्याच्याबद्दल आणि जीवनाविषयी जे चरक संहितेचा अप्रोच आहे तो अप्रोच काय आहे याच्याबद्दलचं वर्णन पहिल्या चतुष्कामध्ये आलेलं आहे. चरकाची जी बांधणी आहे ग्रंथाची पूर्ण ती 7 चतुष्कावर आधारित आहे. त्यातलं पहिलं चतुष्क आहे. ठीक आहे, तर सुरुवातीला जीवनाविषयी त्याला पूर्ण कसा वेगवेगळ्या पद्धतीनं पाहता येईल आणि जीवन कसं सहज जगता येईल याच्याविषयीची माहिती दीर्घजीविती अध्यायामध्ये आहे. पुढे अशा प्रकारे भगवान आत्रेयांनी सांगितलेले होते. भारद्वाजाचे इंद्राजवळ जाणे. देवराज इंद्र शरणागताचे रक्षण करतो आणि त्याचे कार्य साधण्याला मदत करतो हे जाणून दीर्घ जीवन प्राप्त करण्याचा शोध घेणारे उग्र तप करणारे भारद्वाज त्यांच्याकडे गेले. ठीक आहे, इथे परंपरा सांगितलेली आहे तशा पद्धतीचे. आपण हे थोडं फास्ट वाचू, मग नंतर जे महत्वाचा भाग आहे त्याच्यावर जास्त फोकस करू. पुढचं काय. आयुर्वेदाची अध्ययन व अध्यापन परंपरा. सर्वात प्रथम ब्रह्मदेवाच्या उपदेशानुसार दक्ष प्रजापतीने संपूर्ण आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त केले. त्यानंतर अश्विनी कुमारांनी दक्ष प्रजापतीकडून आणि इंद्राने अश्विनी कुमारांकडून संपूर्ण आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त केले. म्हणून ऋषींचे सांगण्यानुसार भरद्वाज ऋषी इंद्राजवळ गेले. अशा प्रकारे पहिले ब्रह्मदेव, नंतर दक्ष प्रजापती, तिसरे अश्विनी कुमार आणि चौथे इंद्र असे 4 देव आयुर्वेदाचे आचार्य आहेत. परंपरेला आयुर्वेदात महत्व आहे. तर आयुर्वेदाच्या गुरु परंपरेची सुरुवात कुठून आहे याचं वर्णन तिथं दिलेलं आहे. एक शिष्य एक परंपरा. ठीक आहे, मी तुला त्या कालही म्हटलं होतं ही गोष्ट बोलताना. आपण बोललो होतो की 2 पद्धतीने विचार करता येऊ शकते आयुर्वेदामध्ये. गुरु परंपरेचा एक जे आहे एक शिष्य परंपरा आहे. एक शिष्य परंपरा म्हणजे काय, एका गुरुने दुसऱ्याकडून घेतलेलं ज्ञान पुढं योग्य शिक्षाला जे आहे ते देणं आणि त्याची योग्यता सिद्ध करण्यासाठी त्याला कस लावणं त्याने. ठीक आहे, गुरु आणि वैद्य, गुरु आणि शिष्य या दोघांनीही जे आहे त्या ज्ञानासाठी पूरक अभ्यास करून एकमेकाला पुढच्या पिढीला देण्यासाठीचं जे काय म्हणतात स्ट्रगल आहे ते सहज सोपं करणं. ठीक आहे, जे आयुर्वेदाचं ज्ञान पुढच्या पिढीला द्यायचं आहे तर ते कसं सोपं करून देता येईल याचा विचार करणं आणि ते पुरेपूर निसर्गाला अनुकूल, निसर्गाचा सर्व समतोल राखून कसा देता येईल आणि रोगाविषयी आणि स्वास्थ्याविषयीचं जागृती त्या माध्यमातून कशी पुढच्या पिढीला देता येईल याचा एक अभ्यास जे आहे त्या आयुर्वेदात करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर ती परंपरा मेंटेन करण्याचं पद्धत आहे ती मी तुला काल सांगितली होती की 2 पद्धतीने जाता येईल. एक तर मल्टिपल वैद्याकडे जायचं, खूप साऱ्या वैद्य विचाराचा कन्सेप्ट ऐकून घ्यायचे आणि एक स्वतःची विचार पद्धती डेव्हलप करायची. दुसरं एक आहे की एक गुरुकडे जायचं, त्यांचं पूर्ण ज्ञान घ्यायचं आणि त्याच परंपरेला पुढं फॉलो करायचं. म्हणजे जसं आता आपली पंचभौतिक पद्धती आहे तर पंचभौतिक पद्धतीचाच पूर्ण अभ्यास करणं, त्या पद्धतीचेच वेगवेगळे अँगल शोधणं, त्याच म्हणजे त्याला म्हणून अंश कल्पना आम्ही म्हणतो की खूप जास्त खोलवर त्याच विषयाचा अभ्यास करून त्याच्यामध्ये प्रगती करणं आणि ती परंपरा पुढे नेणं. कारण काय होईल की आयुर्वेद इतकं वास्ट आहे की तुम्ही खूप सारे ऑप्शन जर अभ्यास करायला लागले तर वापर सगळ्याचाच होईल पण गुणवत्ता सगळ्यातच येईल का याची खात्री नाही.
एखाद्याला समजा जर अग्निकर्म चांगलं जमलं तर त्याने अग्निकर्मात खूप सारखं अभ्यास करायला पाहिजे. पण एखादा पंचभौतिक चांगलं जमलं, पंचभौतिक विषयी जास्त अभ्यास झाला तर त्यांनी पंचभौतिकवर खूप खोलवर अभ्यास जाऊन करायला पाहिजे आणि नंतर ती परंपरा वाढवायला पाहिजे. कारण मग त्या एका विषयाचा अभ्यास खूप सखोल होईल आणि ते झालेलं ज्ञान पुढच्यांना आणखी सोपं होईल आणि समाजाला त्याचा फायदा होईल, असा त्याच्या मागचा उद्देश होता. म्हणून ती गुरु परंपरा तशा पद्धतीने आलेली आहे. ठीक आहे. आणि नंतर हळूहळू ती मग शिष्य परंपरा वाढली, असं झालं. पुढे आयुर्वेदाचे लौकिक उपदेशाचा उपक्रम. जेव्हा शरीरधारी माणसाचा तप, उपवास, अध्ययन, धार्मिक व्रतचरण आणि जीवनात बाधा करणारे रोग निर्माण झाले, त्यावेळी भूतदयेला महत्त्वाची समजून त्यामुळे पुण्यकार्य संलग्नित महर्षी रोगांच्या निवारणाच्या विचार नियमासाठी हिमालयाच्या कुशीत एकत्र जमले. आता इथे पुन्हा एक विचार आलेला आहे असा की सर्व एकत्र येऊन नंतर ज्ञान वाढते. ठीक आहे. आपण इथे विचार असा करू की मी वाचलं, मी माझ्यापर्यंत ठेवलं आणि मग ज्ञान वाढलं, तर असं होणार नाही. वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतील आणि तुझा विचार काय, माझा विचार काय, याच्यातलं नेमकं सिद्धांतावर बसणारा विचार कोणता आणि तो पुढे मग एक ग्रंथ रूपाने येणं हे गरजेचं होतं. म्हणून त्या ज्या चरकाची निर्मिती झाली त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वैद्य एकत्र आले. त्याला आपण आचार्य म्हणू किंवा ऋषीमुनी म्हणू. जसं दक्षिणेत काय चालू आहे, भारत हा असा देश आहे किंवा असं एक राष्ट्र आहे की त्यात तू जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या जीवन पद्धती आहे, राहणीमानाच्या पद्धती आहे आणि राहणीमानाच्या किंवा जीवन पद्धती, आहार विहाराच्या पद्धती जे आहे हे ठरते कशावरून, तर त्या ठिकाणी असलेली जमीन, त्या ठिकाणी असलेली नद्या, समुद्राचा भाग, त्याच्यानंतर उंच सखल भाग, वातावरणात झालेले बदल आणि त्यानुसार खाद्य संस्कृती आहे, राहण्याची संस्कृती आहे, ही बदलत गेली. जसं आता तू दक्षिणेत गेले तर दक्षिणेत समुद्र जवळ आहे, बरोबर आहे. समुद्राचं पाणी खारं आहे, तिथली हवा कशी असेल, खारवटलेली असेल. तिच्या हवेमध्येच क्षार आहे. तिथली जमीन कशी असेल, हवेत क्षार आहे, जमिनीलाही क्षारीयता असेल. ठीक आहे. तिथं उगवणारे झाडे कसे असतील, निसर्ग बॅलन्सिंग जर असेल, संतुलित जर असेल, तर काय होईल की जास्तीत जास्त आम्लधर्मी पदार्थ जे असतील किंवा त्या खारवट हवेला, मातीला बॅलन्स करणारे जे काही आहारातले पदार्थ आहेत ते तिथं तुला जास्त दिसतील. ते लोक चिंचेचा वापर जास्त करतात का, रसम जास्त वापरतात का, आंबट पदार्थ जास्त वापरतात का, आंबवलेले पदार्थ जास्त खातात का. कोकणामध्ये पहा, तू कधी केरळाला गेलेली आहे का, तर केरळामध्ये काय जास्त खातात, आंबवून पदार्थ जास्त खातात. म्हणजे त्याच्यात आम्लधर्म वाढवून खातात. का खातात तसं, कारण तिथच्या वातावरणात क्षार जास्त आहे. मग आता तिथं जर त्या काळात एखादे ऋषी असतील तर ते ऋषी तिथल्या वातावरणात राहून त्यांनी तिथल्या वातावरणाचा अभ्यास केलेला आहे. मग एक केरळा भागातील किंवा दक्षिणेतील ऋषी तिथलं ज्ञान घेऊन येतील. गुजरात साईडला गेलं तर तिथलं वातावरण वेगळं, राजस्थानकडे गेलं तिथले वैद्य वेगळे असतील. या वैद्यांची एक परंपरा असेल आणि त्या परंपरेतून एखादा वैद्य असा असेल की जो या सगळ्यावर प्रभाव टाकत असेल. ठीक आहे. किंवा सगळे त्यांना मान्यता देत असतील, तर ते एक वैद्य तिथले. असे सर्व भारतभरातील वेगवेगळ्या प्रांतातील जे वैद्य आहे ते एकत्र आले आणि मग त्यांनी जी एक आजच्या काळातली एक राऊंड टेबल मीटिंग टाईप किंवा एक त्याला आपण म्हणू कॉन्फरन्स टाईप जी आहे ते केलं. आणि त्यातून त्यांनी काय विचार केला की जरी हे वेगवेगळ्या ठिकाणचं वातावरण आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहार विहार करत आहेत, तरी त्याच्या मागे कन्सेप्ट जे आहे तो बेसिक कन्सेप्ट जो आहे तो सेम आहे. मग तो बेसिक कन्सेप्ट काय आहे किंवा सूत्र काय आहे, ते सूत्र शोधायचं काम त्यांनी केलं. आणि ते सूत्र शोधताना त्यांना जे बेसिकली गोष्टी सापडल्या
ते तुम्हाला चरक संहितेत किंवा वाग्भट संहिता किंवा तुमचं सुश्रुतामध्ये दिसतात. जर वरवर ग्रंथ पाहिले तर वेगळे वाटतात, पण त्याची जी एक सिद्धांतिक भूमी आहे किंवा त्रिदोष विचार करण्याचा विचार आहे, पंचमहाभूत विचार करण्याचा विचार आहे, आणि फॉर्म्युला सेम असते. मॅथमॅटिक्सचे गणित वेगवेगळे जरी असेल तरी त्याचा फॉर्म्युला सेम आहे. पूर्ण पृथ्वीवर किंवा ब्रह्मांडावर वातावरण निर्मिती करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागल्या असतील त्या मूलतः एकच आहे, स्रोत एकच आहे. फक्त जे जिथं जात गेलं, वाढत गेलं, त्याच्यानुसार तिथं बदल होत गेला. जसं पाणी पूर्ण पृथ्वीवर एकच आहे, पाण्याचं स्वरूप बदलत गेलं कारण की कंटेंट कशात आहे, कंटेनर काय आहे याच्यावर ते डिपेंड होत गेलं. जर पाणी महाराष्ट्रात असेल, त्या मातीचा स्पर्श पाण्याला झाला आणि त्याच्यात त्याचे गुणधर्म वाढले. तेच पहाडात गेलं तर तिथे त्यांचे गुणधर्म वेगळे झाले. तेच कर्नाटकात गेलं तिथे गुणधर्म वेगळे झाले. बेसिक गुणधर्म बदलले का? नाही, पण संस्कार बदलत गेले. आणि संस्कार बदलले तर काय होईल? त्याच्यापासून येणाऱ्या आहार विहार अन्न ह्या गोष्टी बदलत जातील. तर ही कॉन्फरन्स झाली आणि मग त्या कॉन्फरन्समध्ये ठरलं या गोष्टी. याच्यावर चर्चा झाली असेल ना त्यावेळेस. पुढे ऋषी परिषद हिमालयाच्या रम्य परिसरात उपस्थित असणारे अंगिरा, जमदग्नी, वशिष्ठ, काश्यप, भृगु, आत्रेय, गौतम, सांख्य, पुलसत्य, नारद, असित, अगस्त्य, वामदेव, मार्कंडेय, अश्वलायन, परीक्षित, भिक्षु आत्रेय, भारद्वाज, कपिलजल, विश्वामित्र, अश्वरथ्य, भार्गव, च्यवन, अभिजित, गांगर्य, शंडिले, कैंडिन्य, वार्षिक, देवन, गालव, सांकृत्य, वैजवापी, कुशिक, बदरायन, बडिश, शर्लोमा, काप्य, कात्यायन, कांकयन, कैकशय, भैम्य, मरीच, काश्यप, शर्कराक्ष, हिरणाक्ष, लोकाक्ष, पेंगी, शौनक, शाकुनेय, मैत्रेय, मेमत्यायनी, व्याख्यानस, बालखिल्य आणि आणखी महर्षी होते. हे सर्व ऋषी अध्यात्मज्ञान, इंद्रिय दमन आणि नियम, पवित्र, संतोष इत्यादी यांचे शांत सागर होते. आहुती टाकल्यानंतर यज्ञकुंडातील धगधगणाऱ्या अग्निज्वालाप्रमाणे आपल्या उत्कृष्ट तपश्चर्यामुळे ते तेजस्वी दिसत होते. असे हे सर्व महर्षी हिमालयाच्या सुरम्य परिसरात आरामाने बसून या पुण्यकारी व्याधी निवारण गोष्टीविषयी विचार विनिमय करू लागले. आता निर्मिती ग्रंथाची करायची तर त्याचं मूळ कारण आपल्या याच्यात जे सांगितलेलं ते स्वास्थ्य रक्षण आणि नंतर मग व्याधीशी संबंधित विचार. वातावरणाची तर यांना वेगवेगळ्या ठिकाणून आल्यामुळे तिथलं वातावरण कसं आहे माहिती होतं. त्यांनी त्या अभ्यास केलेला होता. तिथले रुग्ण व्यवस्था कशी होती, रुग्णाची संख्या कशी होती, रुग्ण कुठल्या प्रकारचे होते, काय होते हे त्यांना माहीत होतं. किंवा त्या वातावरणात होणारे विशिष्ट आजार काय असतील याचा त्यांना अनुभव होता. त्या प्रांतातले त्या एरियातले जे लोक होते जेव्हा एकत्र आले ते एवढे सगळे नावच इतकं त्यावेळेस भारदस्त होते. तर त्यांचं स्वरूप कसं असेल, त्यांची वागणूक कशी असेल याचा जर अंदाजही घेतला तरी त्यावेळेची व्यवस्था किती जास्त अभ्यासू वृत्तीची होती निसर्गाच्या याचा विचार करू. कारण एका अशा विषयावर काम करायचं आहे की जे आरोग्याला धरून चालणार आहे आणि पूर्ण व्यवस्था सांभाळायची आहे. त्यावेळेस लीड कोण केलं असेल तर ही जी कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्समध्ये एवढ्या प्रकारचे जे त्या एरियातले एक स्वतःचं ज्ञान किंवा स्वतःची एक गुरु परंपरा चालवणारे लोक असतील आणि त्यांनी एकत्र येऊन हे विचार मांडले. आणि याचा मूळ उद्देश होता स्वास्थ्याकडून जे एक व्यक्ती
अनारोग्याकडे जाते किंवा रोगाकडे जाते, तर त्याची जी वाटचाल आहे ती कशी होत असेल. स्वस्थ व्यक्ती आहे आणि जेव्हा तो अस्वस्थ होतो, या दोन मधला डिफरन्स जे आहे, त्याची कारण शोधणं, त्याचे हेतू शोधणं, त्याला वेगवेगळ्या अँगलनी अप्रोचनी ट्रीट करणं, या दोन्ही विषयावर तिथे चर्चा झाली असेल. मूळ तर अभ्यास करतच असतील ते लोक, पण जसजसे आजार निर्माण होत असतील तेव्हा त्यांना प्रश्न पडले असतील की आजाराला दुरुस्त करण्यासाठी पण एक गरजेचं आहे. ठीक आहे. सुरुवातीला आजार खूप कमी असतील, मग नंतर जशी कुठल्याही गोष्टीची गरज जी आहे ती निर्मिती कुठल्याही गोष्टीची निर्मिती करते. जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत माणूस जागचा उठतही नाही. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या काळात घडत असतील तेव्हा त्यांना एक विशिष्ट पद्धतीचं निसर्गात झालेले बदल, जसं आता आज पाहिलं तू दिवसभरात सकाळी पूर्ण धुकं होतं है ना. माझ्या पुसदमध्ये मी 12-13 वर्षापासून किंवा 20-25 माझ्या लहानपणापासून आत्तापर्यंत एवढं धुकं कधीच पाहिलं नाही है ना. म्हणजे 40 वर्षात 32 ते 38 वर्षामध्ये मला आठवत नाहीत की एवढं धुकं कधी पडलं 8 वाजता. सकाळी 8 वाजता काही दिसत नव्हतं है ना. म्हणजे वातावरणातले बदल हे अशा पद्धतीनं होत आहेत की त्याच्यावर नवीन विचार पद्धती यायला पाहिजे असं त्यावेळेच्या लोकांना वाटलं, तेव्हा ती परंपरा तयार झाली. आणि मग त्या सगळ्या परंपरेचं एकमेकाशी संघटन होऊन नंतर काहीतरी विचार विनिमय होईल आणि मग आरोग्याचं रक्षण कसं करता येईल या एकाच कन्सेप्टनी ते एकत्र आले. आता मी मोठा किंवा मी माझ्या याच्यात भारदस्त असं म्हणून कोणी तिथं इगो पॉइंट घेऊन नाही आलं है ना. त्यांचा फक्त एकच विचार होता, कारण की त्यांची बुद्धी सत्व व जय या विषयाशी सत्व जिंकलेली होती. सहज विचार करण्याची वृत्ती होती की या निसर्गाला अनुकूलून जगण्यासाठी माणसाला काय काय प्रयत्न करावे लागतील आणि आज आजार होऊ नये म्हणून किंवा आजाराची चिकित्सा व्हायला पाहिजे म्हणून सगळे एका विचाराने प्रेरित होऊन काम करतील. युनिटी होती तेव्हा. त्या एका श्लोकामध्ये दिसत आहे की एवढ्या प्रकारचे लोक ज्यांचे नावं वाचताना आपल्याला कठीण चालले है ना, ते लोक एका विचाराने एकत्र येत आहेत. कशासाठी? किंवा माझ्या एरियामध्ये काय झालं आणि ते तिथं सांगायला पाहिजे, कारण अचानक काहीतरी घटना घडल्या असतील आणि जसं आपण आता या धुक्याचा विचार करत आहे की या 40 वर्षात नाही घडलं, ते आज घडलं म्हणून आपल्याला आश्चर्य वाटलं. कारण आम्ही मुन्नारला गेलो होतो केरळमध्ये, तेव्हा एवढं धुकं आम्ही पाहिलं होतं सकाळी 7ला. ठीक आहे. तर आज पुसदमध्ये दिसत आहे आणखी धुकं आहे है ना. म्हणजे आता सकाळचे जवळपास आपण 10 वाजले तरी धोका आहे. तर हे त्यावेळेच्या वातावरणात झालेल्या बदलातून एक काहीतरी डोक्यात विचार आला असेल आणि त्यांनी त्या पद्धतीने विचार करून कन्सेप्ट मांडणं किंवा याला काहीतरी गरजेचं आहे. म्हणून गुरुपरंपरेतून आलेल्या लोकांनी एकत्र येऊन आरोग्याबद्दल अनारोग्याबद्दलची चिकित्सा कशी आणि आरोग्य कसं प्रस्थापित करायचं, स्वास्थ्य कसं टिकवायचं, याच्यासाठी कुठलं तरी एक विशेष पद्धती निर्माण करणं गरजेचे आहे. म्हणून ते चरक संहितेची निर्मिती या एका विचारातून झाली असेल असं मला वाटतं. पुढचं वाच. रोगाची विघ्नकारकत्व, आरोग्य, शारीरिक धातूंची समावस्था, धर्म अर्थ काम व मोक्ष या 4 पुरुषार्थाची प्राप्ती जे मुख्य साधन आहे. रोग या आरोग्य व कल्याणकारी चतुर्विध पुरुषार्थ साधक जीवनाचे नाशक आहे. माणसासाठी हे मोठे संकट निर्माण झाले आहे. म्हणून या रोगांच्या शमनासाठी असे म्हणून हे सर्व ऋषी ध्यानमग्न झाले. तेव्हा त्यांना ध्यानातील ज्ञानचक्षुमुळे इंद्र हाच आपल्या सर्वांचे शरण जाण्याचे स्थान आहे असे लक्षात आहे. इंद्र देवांचा राजा, देवांचे स्वामी आणि रक्षक आहे. तोच रोगांची शांती योग्य उपाय सांगेल. आता एक विचार तू वाचत असताना पुन्हा डोक्यात आला की एवढे सारे वैद्य एकत्र येण्यामागचं कारण एक असू शकते आणखी, की त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस विचार एक होते आणि जे आज आपण त्याला षडरिपू म्हणतो की ईर्ष्या, मनात एकमेकाविषयीची असलेली शंका, ठीक आहे, विशिष्ट लोभ की नाही मी जर अशा प्रकारे प्रॅक्टिस करेल तर माझं असं नाव होईल, ठीक आहे, माझ्याकडे असे लोक येतात, ठीक आहे, किंवा माझं साम्राज्य एवढं आहे, त्याची बिल्डिंग एवढी मोठी आहे, अशा प्रकारे जे
कुठल्याही प्रकारचं इच्छा, प्रेम, लोभ किंवा व्यवहार, है ना, हे जे काही मनातले चाललेले आपले जे दंभ असतात, या सगळ्यांपासून ते दूर होते. म्हणून आपला विचार जसाच्या तसा दुसऱ्याला देऊ शकले. बरेचदा काय होते की आपण हातचं राखून दुसऱ्याला देतो. म्हणजे तुझ्याकडे एखादं काहीतरी असं आहे की जी गोष्ट दुसऱ्याला दिलेलं किंवा समाजाला दिल्यानंतर त्याचा उपयोग होऊ शकते, असं विचार येणं आणि तो तसाच्या तसं दुसऱ्याला देणं, याच्यामध्ये जे बॅरियर असतात ते आत्ताच्या काळात खूप जास्त आहेत, है की नाही. म्हणून जवळपास बऱ्याच गोष्टीमध्ये पाहशील की खरी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचत नाही. आत्ता जे दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे दाखवल्या जात आहे ती परिस्थिती आणि असणारी ॲक्च्युअल परिस्थिती याच्यामध्ये फरक आहे. आणि त्याचं कारणही तसंच झालेलं आहे, कारण की लोकांना आत्ता या सगळ्या गोष्टीत अडकून, म्हणजे मी मोठा किंवा माझं त्यात प्रस्थ असलं पाहिजे किंवा इतर गोष्टीमध्ये ते अडकतात. षडरिपूंचा जे विचार केलेला आहे तर त्यापासून हे दूर होते आणि त्यामुळे त्या त्या क्षेत्रातली खरी माहिती सांगून नेमकं आरोग्यासाठी काय गरजेचं आहे याचा विचार ते मांडू शकले. त्यांनी जर मनात पकडून ठेवलं असतं, धरून ठेवलं असतं, तर ते कदाचित तितक्या दूर आले पण नसते, है ना, आणि त्यांनी ते खरे विचार मांडले पण नसते, है ना. त्यावेळेस तेवढी क्लिअरिटी होती, मनातलं सत्व तेवढं जागृत होतं आणि ते एकदम शुद्ध वृत्तीचे होते, किंवा त्या शुद्ध वृत्तीशिवाय ते ज्ञानही मिळत नाही असं होतं. आत्ताच्या कॉन्फरन्स तशा आहेत का हा विचार करावा लागतो. आत्ताची नॉलेज देण्याची पद्धत तशी आहे का विचार करू. काही अंशी आहे, काही अंशी नाही आहे, है ना. पुढचं वाच. भारतवादांची वचनबद्धता. ऋषींच्या समोर अशी बिकट समस्या होती की महाराणी शशीचा पती आणि सहस्त्राक्षर असणाऱ्या देवांचे राजांचे निवासस्थानात रोगशमनाचे उपायाविषयी प्रश्न करणारे कोणी जावे किंवा कोण जाईल. ऋषींचे हे मनोगत समजून इतर कोणी बोलण्यास आधीच सर्वात पहिल्यांदा भारद्वाज म्हणाले, या कामासाठी मला नियुक्त केले जावे. नंतर सर्व ऋषींनी इंद्राच्या जवळ जाण्यासाठी भारद्वाजांची योजना केली. असं काय करायचं, संस्कृतच्या खालचं जे फक्त मराठी वक्त हे आहे श्लोकार्थ तो वाचायचा, तेच वाचायचं. इंद्राकडून भारद्वाजांच्या आयुर्वेदाचा उपदेश. भारद्वाजांनी देवराज इंद्रांच्या भवनामध्ये जाऊन देव आणि ऋषींच्या मध्ये प्रज्वलित अग्निप्रमाणे तेजस्वी आणि बल नावाच्या असुराचा नाश करणाऱ्या अशा इंद्राचे दर्शन घेतले. भारद्वाजांनी इंद्रासमोर जाऊन त्याचा जय जयकार केला आणि आशीर्वचनांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर भगवान भारद्वाजांनी ऋषीच्या संदेशांचे देवराज इंद्रासमोर अत्यंत उत्तम रीतीने विनम्रता व आदरपूर्वक कथन केले. सर्व प्राणधारींच्या मध्ये भय निर्माण करणारे रोग उत्पन्न झाले आहेत, म्हणून हे देवादिदेव, या रोगांच्या शमनासाठी यथोचित उपायांचा आपण मला उपदेश करा. तेव्हा भगवान इंद्राने महर्षी भारद्वाजांना बुद्धीची विशाल इंद्राने महर्षी भारद्वाजांना ज्या आयुर्वेदाचा उपदेश केला तो स्वस्थ आणि रोगी या दोघांनाही उत्तम मार्गदर्शक व आधारभूत आहे. या उपदेशात प्रथम हेतू ज्ञान, लिंग ज्ञान अशी 3 सूत्रे आहेत. ही 3 सूत्रे अनादिकालापासून असल्यामुळे नित्य आणि मोठी गुणवत्ता असल्यामुळे पुण्यकारक आहेत. त्यांचे ज्ञान सर्वप्रथम ब्रह्मदेवाला आपोआप झाले. आता इथे एक विचार असा एक डोक्यात येत आहे की ज्ञान जे आहे, समजा आता एक वाचनातून तुला एक लक्षात आलं असेल की समजा ज्ञान कुठल्या अवस्थेत असते असा एक विचार आला. जर तू तरुण अवस्था आहे
मी थोडासा त्यातला आणखी पुढच्या अवस्थेतला आहे, काही बालावस्थेत आहे, ठीक आहे, काही प्रौढावस्थेत आहे. तर ज्ञानाला एक अवस्था असेल. ज्ञान जरी एक अशी वस्तू आहे की जी एक तर तुम्हाला अनुभवातून मिळते किंवा कोणाच्या तरी अनुभवातून मिळते, किंवा ती निसर्गात कुठेतरी एक सूत्र रूपात पडलेली आहे. ती तुम्हाला ओळखावं लागेल ना, की झाडाला फुल येत आहे, तर ते कुठल्या वेळेवर येत आहे, बीज येत आहे कुठल्या वेळेवर येत आहे. म्हणजे ज्ञान सर्वत्र आहे, ठीक आहे, पण त्याची अवस्था असेल, त्याचा उगम असेल, आणि त्याला आपल्याला शोधण्यासाठी एक अवस्था मनाची पण असेल, बुद्धीची पण असेल. या अवस्थेला येण्यासाठी आणि ती अवस्था शोधण्यासाठी लागणारं एक जे समांतर मार्ग आहे तो काय असू शकतो? तुला ज्ञान कधी मिळू शकते किंवा मला ज्ञान कधी मिळू शकते, असं तू कधी विचार केला तर? ज्ञान घेण्याची इच्छा असते. इच्छा पहिली गोष्ट आहे, त्यालाच जे आहे यदृच्छा किंवा निर्मितीची एक भावना जी आहे ती जेव्हा कुठं पण येते तेव्हा त्यातून सृष्टी जर निर्माण होऊ शकत असेल, सृष्टीची निर्मिती काय सांगितलेली आहे? इच्छा झाली ना, इच्छेतून सृष्टीची निर्मिती झालेली आहे. मग ज्ञान पण तसंच आहे, निर्मितीसाठी अवस्था लागते, तर ज्ञान शून्य अवस्थेत आहे. म्हणजे ती कुठली स्टेज नाही आहे किंवा कुठली एक हे नाही, ती स्कॅटर्ड पण नाही आहे आणि सर्वत्र सारख्या लेवलला ती आहे. पण ती ज्या व्यक्तीला लागत आहे त्याच्या मनाची स्थिती, ज्याला ते घ्यायची आहे त्याच्या मनास्थिती जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत त्याला ती मिळत नाही आहे, ठीक आहे. आता इथे एक सगळ्यात मोठी गोष्ट तू वाचता वाचता तुझ्या लक्षात आली असेल की अमुक एका देवतेला जाऊन विनवणी केली, मग तिला ती मागितली की अशा अशा प्रकारचे संकट मानवावर आहे आणि ती गोष्ट जी ज्ञान आहे ती मिळण्याची, ज्ञानासाठी सगळं चालू आहे ना. म्हणजे ग्रंथ निर्मितीचा विचार कसा आला असेल की हे ज्ञान स्कॅटर्ड आहे किंवा हे ज्ञान स्थिर पसरलेलं आहे, ते ज्ञान कुठेतरी एका ठिकाणी यायला पाहिजे आणि ते कंपाईल होऊन किंवा ते एका ठिकाणी स्थिर होऊन नंतर ते दुसऱ्यापर्यंत जायला पाहिजे. तर तेव्हा जेव्हा असा विचार आला असेल त्यावेळेस सगळ्यात पहिले त्यांनी काय केले की आहे त्या गोष्टीबद्दल खूप जास्त कृतज्ञ आहेत, दिलेला निसर्ग खूप चांगला आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता आहे, त्याच्याबद्दल त्यांनी एक धन्यवादाची भावना आहे, पण मागताना किती लहान होऊन मागावं लागेल याच्याबद्दलचं एक तिथे वर्णन आलेलं आहे. काय वर्णन आलेलं आहे की इंद्राकडे ते ज्ञान आहे, तिथून पुढे ब्रह्मदेवाकडे आहे, मग त्यांना ते मागायचं कसं, मग त्याच्यासाठी कोण जाणार, त्याच्यासाठी योग्य माणूस निवडणार आणि त्याची योग्यता ठरवण्यासाठी त्या बाकीच्या लोकांनी प्रयत्न करणार की नाही तुझा समोर तू विचार. बरं ते एवढे स्वतःच इतके ज्ञानी आहे की त्याच्यापैकी कोणी म्हणत होतं, तिथे कोणी असं म्हटलं का की नाही मी जातो, तिथे असं कोणी म्हटलं नाही. तिथे आदरयुक्त भीती आहे की ज्ञान देताना ते पात्र खूप चांगलं असलं पाहिजे, तर प्युअर फॉर्म, तुमच्याकडे खूप जास्त स्वच्छ असलं पाहिजे तुमचं मन, तुमचं खूप त्याच्यामध्ये एक देण्याची भावना असली पाहिजे. असं असेल तर ते देतील असं त्यांच्या मनात पहिलेच क्लिअर होतं. म्हणून कोण जाईल आपल्यापैकी, तर ते जास्तीत जास्त हंबल, जास्तीत जास्त शांत, जास्तीत जास्त नितळ मनाचा असेल तो चांगल्याने मागू शकेल. त्या माणसाला पुढं करून मग ती गोष्ट मागून घेत आहे आणि मग ती तू, कारण आमची योग्यता नाही तू माग म्हणून एकाला पुढं गेलं. आता काय होत आहे मी जातो होत आहे आणि नेमकं मग देणाऱ्या काय विचार करते की जो जात आहे समोर त्याची योग्यता नाही, मी कसं देऊ, म्हणजे मग देण्याची भावना होईल का? हा, जो व्यक्तीच कृतज्ञ नाही, कृतज्ञ आहे, त्याला कृतज्ञ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते मिळणार नाही आहे. हे जर शून्य अवस्थेतल्या ज्ञानाला माहीत असेल, शून्य अवस्थेला निसर्गाला माहीत असेल, तर ते देताना किती विचार करून त्या व्यक्तीला देतात. कारण त्यांना इथं
तिथं निरवता आहे, तिथे एकदम प्रेम आहे, तिथं सगळ्याला संतुलित ठेवायचं आहे. तो म्हणत आहे की मला गाईला पण पाहायचं आहे, म्हशीला पण पाहायचं आहे, झाडाच्या एवढ्या त्या किड्या मुंगीला पाहायचं आहे, मला पाना फुलाला पाहायचं आहे, गळणाऱ्या बीजाला पाहायचं आहे, त्याला रुजवायचं आहे. त्या रुजलेल्या झाडावर कोणीतरी जगणार आहे, त्याचं कुजल्यानंतरही दुसरीकडे वर्णन द्यायचं आहे, ते कुजल्यानंतरही खत झालं पाहिजे, त्याने निसर्गाला वाढवलं पाहिजे, त्याने सूर्याला त्रास दिला नाही पाहिजे, त्याला जमिनीला त्रास दिला नाही पाहिजे, त्यांनी निसर्ग वायूला त्रास दिला नाही पाहिजे, त्यांनी हवेला त्रास न दिला पाहिजे, शुद्धता त्यांनी टाकली पाहिजे. असं जे ज्ञान आहे ते ज्ञान संतुलित करणार आहे. मग ते ज्ञान जर स्वतः इतकं शुद्ध आहे, ते एखाद्या अशुद्ध माणसाच्या हातात देईल का? जो आत्ताच्या ईर्ष्या, लोभ, माझं नाव व्हायला पाहिजे किंवा माझी बिल्डिंग मोठी व्हायला पाहिजे, माझ्याचकडे सगळे इस्टेट असायला पाहिजे, यांच्याकडे कोणाकडेही ती योग्यता नाही, म्हणून ज्ञान थांबलं, म्हणून आयुर्वेद थांबला, म्हणून त्यांनी लोकांच्या आरोग्याकडे विचार केला नाही. असं म्हणतात आयुर्वेदाचे रिझल्ट नाहीत किंवा आयुर्वेद पहिल्यासारखं पॉवरफुल नाही किंवा त्या गोष्टीचा अप्रोच त्याच्यात नाही आहे किंवा नवीन काळानुसार आपण कन्सेप्ट बदलायला पाहिजे किंवा रिसर्च व्हायला पाहिजे, हे जे विचार आहेत ना, हे सुरुवातच कुठं होते माहिती आहे का? जिथं जिथं जगण्याची वृत्ती बदलली, निसर्गाला अनुकूल राहण्याची वृत्ती संपली, तिथून अनारोग्य सुरू झालं, अलक्ष्मी सुरू झाली. लक्ष्मी नांदते स्वच्छता जिथं आहे, प्रेम जिथं आहे, एकमेकाबद्दल आदर जिथं आहे, असा जो भाग होता तो कुठेतरी थांबला आणि मग अनारोग्याची सुरुवात झाली. माणूस सुखी कधीपर्यंत होता तर चरक शुश्रूष संहिता निर्मितीच्या आधी काळापर्यंत कदाचित ते असेल, कारण त्याची गरजच पडली नाही ना. मग तिथून त्याला निसर्गाला थोडंफार त्रास द्यायला सुरुवात केली माणसाने, मग निसर्ग त्याच्यावर मात करण्यासाठी द्वंद्वच आहे शेवटी. निसर्गावर तुम्ही कुठे ना कुठेतरी कुरकुडी करणार, तेव्हा ते तुम्हाला प्रतिकारात्मक काहीतरी उत्तर देणार. ते अनारोग्य असेल, ती अलक्ष्मी असेल, आणि तीच बाधा होत आहे. माणसाची वृत्ती पहिलेपासूनच निसर्गाला अनुकूल राहिली नाही. तो या निसर्गाचा एक भाग आहे, पण निसर्गावर निसर्गाच्या समतोल राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे त्याला सतत आजारी आहे. कधी एखाद्या गायीने म्हटलं का की मला चरक संहिता लिहावं लागेल, माझ्यासाठी काही आहे का? किंवा निसर्गातल्या इतर प्राण्यांबद्दल जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कुठेही अशी हे नाही, ओढ नाही आहे, ठीक आहे, की जे निसर्गाला ते बाधा देत नाही. निसर्गाच्या एखाद्या गायीची इंडस्ट्री आहे का कोणती, की नाही माझ्याकडे हा फॉर्म्युला आहे, माझ्याकडे दूध चांगलं येते, तिने स्वतःची डेअरी टाकली, असं नाही आहे. का नाही आहे? कारण तिच्याकडे ती एक तर ती भावना नाही आहे, निसर्गाला धरूनच चालायचं तिला माहिती आहे, आणि तिने तो नियम तोडला नाही, माणसाने तो नियम तोडला. मग तो बुद्धीच्या भरोश्यावर तोडला असेल किंवा त्याला मायग्रेटेड बुद्धी आली असेल कुठून तशी, की मी या निसर्गाच्या अनुकूलतेचा वापर करू शकतो स्वतःच्या अनुकूलतेसाठी. ती अनुकूल आहे त्याला, ती त्यातलं काही घेऊ शकते माणूस आणि वापरू शकत आहे. मग त्याने काय केलं, प्रत्येक गोष्टीचा स्वतःच्या अनुकूलतेसाठी वापर करायला सुरुवात केला, आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये इतकं जास्त व्हेरिएशन आलं की आताची परिस्थिती आपण पाहत आहे की आपण पॅरलल टू निसर्ग राहण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून मग त्या आजाराचं प्रमाण एवढं वास्ट होत आहे आणि एवढं माणसाला, पूर्ण जे मानव जात आहे याच्यातच धोका निर्माण होईल का, अशी कंडिशन हळूहळू वाढत चाललेली. इथपर्यंतचा विचार त्या एका कृतज्ञ आणि कृतज्ञ या दोन गोष्टीमध्ये आहे. तर जोपर्यंत कृतज्ञ तुम्ही राहणार नाही, कृतज्ञता तुमच्यामध्ये नसेल असलेल्या गोष्टीबद्दलची, तोपर्यंत तुम्हाला नवीन काही मिळू शकत नाही, ठीक आहे ना. म्हणून वैद्यांनी ही पण एक गोष्ट पाहायला पाहिजे की आपण कुठेतरी निसर्गाचा भाग आहो का, याच्यासोबत आपण समतोल राहू शकलो का, तर मग आपण हे ज्ञान घेण्याची पात्रता ठेवू शकतो थोडंफार तरी, है ना. म्हणजे ते 100% होते, आपण 10% राहू शकतो पुढचं. भारद्वाजांना आयुर्वेदाचे ज्ञान व ऋषींना त्यांचा उपदेश. त्या विशाल बुद्धी भारद्वाजांनी अनादी आणि अनंत अशा त्रिसूत्रीय संपूर्ण आयुर्वेदाची पूर्ण एकाग्रतेने, त्वरेने, योग्य रीतीने
जसेच्या तसे ज्ञान प्राप्त केले. भारद्वाजांनी या आयुर्वेदाच्या ज्ञानाने औषध प्रयोग करून सुखमय दीर्घ जीवन प्राप्त केले. त्यानंतर भारद्वाजांनी इंद्राकडून प्राप्त झालेले आयुर्वेदाचे ज्ञान काहीही न लपविता व त्यात काहीही पदार्थाचं न घालता ऋषींना संपूर्ण आयुर्वेद शिकवले. दीर्घ जीवनाची इच्छा करणाऱ्या ऋषींना लोकांचे कल्याण करणारे, प्रजाहितकरी आणि आयुष्य वृद्धी करणारे आयुर्वेदाचे ज्ञान भारद्वाजाकडून घेतले. आता इथे त्यांनी मेन जो उद्देश आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. एवढं खटाटोप कशासाठी, तर त्या एका लाईनमध्ये सांगितलं की दीर्घ आयुष्याची प्राप्ती करण्यासाठी, आरोग्याला अबाधित ठेवण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी, लोककल्याणासाठी, मानव कल्याणासाठी भारद्वाज सारखे जे ऋषी होते, ठीक आहे, तर त्यांचं ज्ञान त्या तुलनेत होतं म्हणून त्यांना पुढं करून त्यांनी ज्ञान घेतलं आणि आता ते पुढे बाकीच्या समाजाला देत आहे किंवा बाकीच्या ऋषी मुनींपर्यंत देत आहे. ठीक आहे, आपली ती योग्यता नाही. आपण एवढे अडकलेलो आहोत की त्यातून निघायलाच आपल्याला वेळ नाही आहे. पुढचं त्रिसूत्रीय किंवा स्त्रीखंड आयुर्वेद. हेतुसूत्र, लिंगसूत्र, औषधसूत्र. त्रिस्कंध. हेतुसूत्र. हेतूचे भेद. 4 प्रकार: सन्निकृष्ट, विप्रकृष्ट, व्याभिचारी आणि प्रधानी. 3 प्रकारमध्ये दोष हेतू, व्याधी हेतू, उपय हेतू. ते चार्ट दिलेलं आहे का त्यात? हां. असात्मेंद्रिय संयोग, प्रज्ञापराध, परिणाम. 2 प्रकारामध्ये उत्पादक, व्यंजक, बाह्य, अभ्यंतर. आता पहिले हेतू बद्दलचं वाचायचं. सगळ्यात सुरुवातीला काय केलं त्यांनी, त्रिस्कंदचा विचार करताना मूळ कुठल्याही गोष्टीचं कारण असलं पाहिजे. कारण हा हेतू याच्याकडे येतो. दुसरं काय, लिंग. जर कारण एखादं आहे तर ते काहीतरी लक्षण तयार करेल. म्हणजे एखादं समजा बीज हे कारण असेल तर ते जमिनीत टाकल्यानंतर ते उगवेल, तर झाड हे लक्षण आहे. ठीक आहे, किंवा रोप हे लक्षण आहे. त्याच्यानंतर रोप जर असेल तर ती औषधी स्वरूप देतात. इथं आरोग्याचा विचार केलेला आहे. तर इथं आरोग्याचा विचार करताना एखादं कारण घडलं, जसं आता विचार करू आपण, रात्री आपण आईस्क्रीम खाल्लं, हिवाळा होता किंवा पाऊस होता आणि त्या आईस्क्रीम दुसऱ्या दिवशी सर्दीच्या स्वरूपात नाकातून आलं. ठीक आहे, आता या सर्दीला कमी करण्यासाठीचं एक औषध आपल्याला लागेल. तर हे ट्रायगोनी जी आहे, कारण, लक्षण आणि औषध, हा ट्रायगोनी, हा ट्रायंगल तयार होतो. या ट्रायंगलमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. एखादं लक्षण आहे तर त्याचं कारण आहे, आणि कारण आहे तर लक्षण आहे, लक्षण आहे तर औषध आहे. सगळं आजार किंवा खरं पाहिलं तर सगळं आयुष्यच या त्रिकोणावर आहे. मी काही केलेलं आहे म्हणून काही घडत आहे आणि म्हणूनच ते नष्ट होत आहे. उत्पत्ती, स्थिती आणि चैन. क्रिएट, त्याला काय म्हणतात, क्रिएशन. दुसरा काय शब्द झाला, स्टेबिलिटी आणि तुमचं डिस्ट्रक्शन. तर कुठे पण या 3च गोष्टी घडताना दिसतात. 3च्या व्यतिरिक्त कुठली अशी गोष्ट नाही दिसत. ठीक आहे, म्हणून मूळ बेस त्याचा वात होते. तर कफ ही ट्रायगोनी म्हणू शकतो. उत्पत्ती, स्थिती, चैन ही पण ट्रायगोनी. तर 3 या अंकाचा वापर जे आहे, 3 तसाही अंक गुरुचा आहे. तर ज्ञानाचा उगम तिथं आहे आणि या 3 तत्वाच्या आधारितच जे आहे निसर्ग पण आहे. म्हणून कन्सेप्ट मांडताना 3 तत्वाचा आधार घेऊनच मांडला. ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या 3ही तत्वाशी संबंधित आहेत. पुढचं काय, हेतूमध्ये काय काय आलेलं आहे, मगाशी जे वाचत होते हेतूमध्ये प्रकारानुसार आहे दिलेलं आहे.
त्याचे किती प्रकार आहे? 4 प्रकारानुसार सन्निकृष्ट, सन्निकृष्ट म्हणजे जवळचा, दूरचा. हा. व्याभिचारी. व्यभिचारी म्हणजे ज्याचा जवळचा दूरचा असा संबंध न विचार करता काहीतरी एक स्थिती तयार झाली आणि त्याच्यानंतर जे आहे व्यभिचारी, त्याचा संबंध डायरेक्ट नाहीये कुठल्या गोष्टीशी. हा. प्राधानिक. प्राधानिक म्हणजे एखादं काही घटना घडली आणि लगेच तात्काळ असा आपण त्याचा विचार करू शकतो, किंवा तिथं काही दिलेला आहे त्याचा अर्थ. पुढचा श्लोक वाचा. श्लोक नंबर आहे पाहत चल, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. किती नंबर आहे श्लोक नंबर? एक काम करायचं, बोलताना 27 नंतर 28 श्लोक असा. 28. आयुर्वेदाचे 6 पदार्थ. त्या महर्षींनी आपल्या ज्ञानचक्षूंनी दिव्यदृष्टीने पहिला सामान्य, दुसरा विशेष, तिसरं गुण, चौथं द्रव्य, पाचवं कर्म आणि 6वं समवाय हे 6 पदार्थांचे जसेच्या तसे ज्ञान प्राप्त केले. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी आयुर्वेद शास्त्र पुन्हा एकदा कुठले पदार्थ सांगितलेले आहेत? सामान्य, विशेष, गुण, द्रव्य, कर्म, समवाय 6 पदार्थांची अभ्यास केला, ज्ञान प्राप्त केले. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी आयुर्वेद शास्त्रात सांगितलेल्या नियमाचे पालन, पथ्य सेवन आणि अपथ्याचा त्याग केला. त्यामुळे त्यांना अत्यंत सुखकर आणि दीर्घ जीवन प्राप्त झाले. असं त्याचा अर्थ नाही दिला, म्हणजे बऱ्याच पुढे आहे बहुतेक ते. वाच ना पहिले श्लोक वाचू, आपण श्लोक वाचू त्याचा अर्थ म्हणजे हे हेतूचे पण प्रकार दिले आणि लिंग, औषध यांचे प्रकार. ठीक आहे ना. आपण काय करू, पहिले सोपं वाचू, मग आपण डीप मध्ये पुढच्या ह्याच्यात जाऊ जेव्हा दुसरं कधी आपल्याला वाचन होईल त्यावेळेस. कारण ते आता जर खूप डीप मध्ये आपण वाचलं किंवा त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर ते एका विषयावर पूर्ण 1-1, 1.5 तास जाईल. आपण पहिले फक्त थॉरली वाचून घेऊ, मग जसजसं आपल्याला एखादा कन्सेप्ट कळेल किंवा हे आपल्याला इन्स्पायर करेल. ऍक्च्युली आता मोटिवेशन चालू आहे ना, आपण फक्त स्वतःमध्ये आयुर्वेदाला येऊ शकतो का, किंवा आपण आयुर्वेद प्रॅक्टिस चांगल्याने करू शकतो का, याच्यावरच विचार करत नाही. आणि ग्रंथकाराला नेमकं कशामुळे ग्रंथ लिहिला आणि त्याचा नेमका लाईफ सोबत काय संबंध आहे एवढाच विचार करू. कारण एका विषयाला बोलणं काही सोपं नाही. इतकं सोपं नाहीये. ठीक आहे. क्रमांक 30. पुनर्वसूंचे 6 शिष्यांनी आयुर्वेदाचे उपदेश शिक्षण. त्यानंतर सर्व प्राणीमात्रांबद्दल आपुलकीचा भाव असल्यामुळे भारद्वाज शिष्य पुनर्वसू आत्रेय सर्व प्राणीमात्रांवर कृपादृष्टी ठेवून पुण्यकारक कल्याण करणाऱ्या आयुर्वेदाचा उपदेश 6 शिष्यांना केला. आता इथे पहा, आपण जे मगाशी विषय बोललो तो इथे आता सांगितलेला आहे की ज्ञान कोणाला दिलं, ते कशासाठी दिलं आणि त्याचा नेमका उपयोग काय. म्हणतात की जोपर्यंत तुमचा उद्देश मोठा असत नाही तोपर्यंत तुम्ही काम मोठं करू शकत नाही. आणि उद्देश जर छोटा असेल तर मग छोटं काम होईल. आता समजा एक छोटीशी गोष्ट आहे, मला इथे जखम झालेली आहे. ही एवढी छोटीशी जखम जी आहे माझं लक्ष केंद्रित करत आहे. इकडे तिकडे गेले की थोड्या वेळाने मला काही हात लागले तिथे लक्ष केंद्रित करत आहे. छोटा उद्देश आहे. उद्या हे बोट तुटलं, मी या जखमेकडे लक्ष देईल का? मी काय करेल, बोट तुटलं नाही है ना, त्याच्याकडे लक्ष दिलं. उद्या त्याच्यापेक्षाही समजा मोठं घटना घडली, हाताला काय झालं, तर मी म्हणेल का बोट लावून दे, मी त्या हाताची सर्जरी करेल. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी झालं. त्या लोकांची जखम एवढी मोठी होती की त्यांना असं वाटत होतं की ओव्हरऑल निसर्ग आपण कसा बॅलन्स करू शकतो, ओव्हरऑल मानवजातीला झालेल्या आजाराचं निवारण कसं करू शकतो. जर ही मोठी जखम असेल ते वैयक्तिक छोट्या जखमेकडे लक्ष देतील का, की माझ्या शेजारच्या वैद्याने मला पाहिलं नाही, मला बोलला नाही, किंवा शेजारीने मला बोलली नाही, किंवा नवऱ्याने मला आज काही गिफ्टच दिलं नाही. या छोट्या गोष्टीमध्ये ते अडकले नसतील ना, है ना. कारण त्यात काही वैद्य ऋषी पण होत्या. जसे वैद्य होते तसे काही स्त्री वैद्या पण होत्या, आचार्य. असं नाहीये की त्यात तू मगाशी जी लिस्ट वाचली त्यात फक्त मैत्रेयी नावाची एक
गार्गी नावाची एक वैद्य आहे. तर ह्या सगळ्यात स्त्री वैद्या होत्या. गुरुकुल आचार्य कुलम चालवणाऱ्या स्त्री वैद्या होत्या. आणि ते स्वतः आचार्य होऊन सगळं वैद्य परंपरा त्या त्या क्षेत्रातली सांभाळत होत्या. तर आपल्या वेदात पण म्हटलंय म्हणते की म्हणजे आयुर्वेदाचं नाव सर्वात पहिले स्त्रियांना असायला पाहिजे ना. कारण की ते कारण घर आज सांभाळतात. काय झालेलं आहे की तुम्ही जर पाहिलं की तुमच्या टीव्हीवर जी ऍड येते ती मॅन ओरिएंटेड नाही आहे, पुरुषाला धरून नाही आहे, स्त्रीला धरून आहे. घरामध्ये एखादी वस्तू आणायची आहे तर ती चॉईस स्त्री करते. मुलाला कुठल्या स्कूलमध्ये टाकायचं आहे त्याचं चॉईस स्त्रियांकडे आहे ना. म्हणजे आपल्या समाजाने स्त्रियांना खूप म्हणजे हे केलंय, रिस्पेक्ट आणि त्यांना निर्णय घराबद्दल निर्णय घेण्याची क्षमता किंवा इतकंच कशाला म्हणजे स्त्री शिकल्या पाहिजे हे वेदामध्ये आधीपासून आहे. फक्त तिचं शिक्षण हे जे होतं ना ते घर हीच खूप मोठं होतं असं जे आपल्याला वरवरून वाटतं की बघ घर चूल मूल इथपर्यंत नाही आहे. तर ते खरं तर एक समाज घडवण्याचा प्रकार होता ना. शेवटी काय तुम्ही मुलांना घडवत आहे तर ते समाजात चालला. तो अप्रोच कुठे होणार आहे? दिवा इथं आहे, प्रकाश तिथे आहे ना. तो समाजाला घेऊन चालणार आहे, समाजामध्ये जाऊन वावरणार आहे. तर त्याचं खरं शिक्षण त्याची आई आहे. ठीक आहे. आईला जर आयुर्वेदाचं ज्ञान असेल तर ती त्याची जडणघडण तशी करेल, त्याला निसर्गानुकूल राहण्याची पद्धत शिकवेल आणि तो निसर्गानुकूल निर्णय घेईल. आणि निर्णय घेणारा व्यक्ती जो निसर्गाला अनुकूल निर्णय घेत आहे तो चुकणार आहे नाही है ना. तर त्यामुळे तशा पद्धतीने विचार करणारे लोक पाहिजेत. ठीक आहे. तर गार्गी झाल्या, मैत्रेयी झाल्या किंवा इतर ज्या ऋषीमुनींचं वर्णन आलेलं आहे त्या सगळ्या ऋषी